नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही राघवला विचारते, राघव काय झालं आहे? तर राघव म्हणतो, काही नाही, सत्य कधीही लपून राहत नाही, हेच खरं आहे. अगं बघ ना, बालभवनमध्ये एवढी सारी मुलं होती, परंतु नेहमीच मला विनूबद्दल आपलेपणा वाटायचा, त्याच्याबद्दल आपुलकी वाटायची, परंतु ती का, याचं कारण मला आत्ता कळत आहे. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव, मधूला आपण कितीही सुधारण्याची संधी दिली तरीसुद्धा मधू सुधारणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण मधूची वृत्तीच तशी आहे, त्यामध्ये कधीही बदल होणार नाही. तर राघवा सिंधूला म्हणतो, सिंधू, तू म्हणून मधूला माफ केलंस, परंतु तुझ्या जागी जर मी असतो तर आत्तापर्यंत मधूची एकही चूक मी माफ केली नसती, वेळोवेळी तिला शिक्षा दिली असती. आता राघवला त्याचे जुने क्षण आठवू लागतात, कारण राघवने आत्तापर्यंत सिंधूचं कधीही ऐकून घेतलेलं नसतं. प्रत्येक वेळी राघवने मधूवर विश्वास ठेवलेला असतो. तर एके दिवशी मधूमुळेच सिंधू घर सोडून गेलेली असते आणि अंकुर आपल्यापासून दुरावलेला असतो. हे सगळं काही राघवला आठवत असतं, कारण राघव सिंधूला म्हणालेला असतो की आता काही झालं तरी मधूला माफ करणं आणि मधूला सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर सिंधू ही राघवला म्हणते, जर मधुताई घरात येणार असतील तर तर मी माझ्या बाळाला घेऊन हे घर सोडून कायमची निघून जाणार. परंतु राघवने सिंधूचा विचारही केलेला नसतो आणि मधूची सुटका करून तिला घरी घेऊन आलेला असतो. परंतु तोपर्यंत सिंधू ही अंकुरला घेऊन घर सोडून निघून गेलेली असते. हे सर्व प्रसंग राघवला आठवू लागतात. प्रत्येक वेळी मधूने आपली बाजू राघवला पटवून दिलेली असते आणि म्हणूनच नेहमी राघव मधूची बाजू घ्यायचा. एके दिवशी तर राघवने सिंधूला जाब विचारला होता की सावी नक्की कोणाची मुलगी आहे, परंतु त्यावेळी सिंधूने राघवला सांगितलं होतं, सावी नक्की कोणाची मुलगी आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज मला वाटत नाही. राघवने सिंधूवर संशय घेतलेला असतो. हे सर्व क्षण राघवच्या डोळ्यासमोर येताच राघवला खूप वाईट वाटत असतं. राघवला आठवतं की आतापर्यंत आपण सिंधूला किती त्रास दिला आहे. राघवने सिंधूची किंमत पैशामध्ये केलेली असते. तिच्या तोंडावर चेक फेकत तो म्हणालेला असतो, तुम्हाला हवी तेवढी अमाऊंट यावर टाका आणि इथून निघून जा. हे सगळं काही राघवला आठवतं. राघवला खूप वाईट वाटत असतं की आपण मधूवर विश्वास ठेवून सिंधूवर अन्याय केला. राघव घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. तर आता सिंधू ही राघवला विचारते, राघव काय झालं आहे? तर राघव सिंधूची माफी मागत सिंधूला म्हणतो, सिंधू आय एम सॉरी. सिंधू विचारते, कशासाठी? राघव म्हणतो, सिंधू, आत्तापर्यंत नकळतपणे का होईना, परंतु मधूच्या बोलण्यात येऊन मी कित्येक वेळा तुझा अपमान केला, कित्येक वेळा तुला घालून पाडून बोललो, कधीही तुझा विचार केला नाही आणि त्यासाठी मी खरंच तुझी माफी मागत आहे. सिंधू, त्या दिवशी जर मी तुझ्यासोबत भांडलो नसतो, तुला घर सोडून जाण्यापासून जर वाचवलं असतं तर आज आपला अंकुर आपल्यासोबत असता आणि हे सगळं काही घडलंच नसतं. मधूची एवढी मजल चढलीच नसती. खरं तर कायमच मी मधूची बाजू घेतली आणि तुला घालून पाडून बोलत आलो. तुला कधीही समजून घेतलं नाही याची खंत मला नेहमीच वाटत आहे. सिंधू, अगं नेहमीच मी तुझा अपमान केला. सिंधू, मला माहीत नाही, परंतु नेहमीच मला असं वाटत आहे की मी तुझ्यासोबत खरंच खूप चुकीचं केलं आहे. तर सिंधू ही राघवला म्हणते, नाही राघव, प्लीज तुम्ही स्वतःला असा दोष देऊ नका, यामध्ये तुमची काहीच चूक नाही. तर राघव सिंधूला म्हणतो, नाही सिंधू, तू जरी मला समजून घेत असलीस तरीसुद्धा मला चांगलंच माहीत आहे की यामध्ये सर्वात जास्त जर चूक कोणाची असेल तर ती माझी आहे आणि मी तुझा गुन्हेगार आहे. इनफॅक्ट या गुन्ह्याची शिक्षा तर मला व्हायलाच हवी. असं म्हणत राघव इकडे तिकडे पाहतो आणि त्यानंतर तो एक काठी घेऊन सिंधूच्या हातामध्ये देतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू हे घे आणि तू मला मार. माझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मला द्यावीच लागेल. सिंधू म्हणते, राघव, अहो तुम्ही हे काय बोलत आहात? नाही राघव, तुमची अहो काही चूकच झाली नाही तर मी तुम्हाला का मारणार आहे? तर राघव सिंधूला म्हणतो, सिंधू, तू जरी दाखवत नसलीस तरीसुद्धा माझ्या किती चुका मोठ्या आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. तू मारल्यामुळे माझ्या चुका काही कमी होणार नाहीत, तुला झालेला त्रास काही कमी होणार नाही, परंतु माझ्यामध्ये असणारं गिल्ट तरी कमी होईलच ना. परंतु सिंधू काही राघवला मारायला तयार नसते. सिंधू राघवला म्हणते, नाही राघव, मी असं काहीही करणार नाही. सिंधू ही राघवच्या हातातील काठी काढून घेते आणि फेकून देते आणि म्हणते, नाही राघव, प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. अहो जर तुमची काही चूकच नसेल तर मी तुम्हाला शिक्षा का द्यावी? तर राघव आता सिंधूला म्हणतो, सिंधू, तू जर मला शिक्षा देणार नसशील तर मग मला स्वतःला शिक्षा करून घ्यावी लागेल. असं म्हणत आता राघव ती काठी घेण्यासाठी जातो, परंतु सिंधू ही राघवला थांबवते आणि म्हणू लागते, राघव, अहो तुम्ही असं स्वतःला का दोष देत आहात? स्वतःला का त्रास करून घेताय? तुमची जर काही चूकच झाली नाहीये तर राघव का समजून घेत नाही आहात तुम्ही? आता सिंधू ही राघवला म्हणू लागते, राघव, मला माहीत आहे कधी कधी नकळतपणे प्रत्येक व्यक्तीच्या हातून चुका होतात, परंतु त्याची शिक्षाच आपण भोगायला हवी असं काहीच नाहीये. कारण राघव, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला चांगलंच माहीत आहे. या घरात मी कृष्णा बनून आली. या घरातील प्रत्येकाला वाटलं की मी कृष्णाच आहे. प्रत्येकाचा विश्वास बसला की मी कृष्णा आहे. परंतु राघव,
तुम्ही तर मला पहिल्या क्षणी ओळखलं होतं की मी तुमची सिंधू आहे. सर्वांच्या नजरेत जरी मी कृष्णा असली तरी सुद्धा तुमच्या नजरेमध्ये मी सिंधूच होती आणि म्हणूनच तुम्ही नेहमीच मला सिंधू या नजरेतूनच पाहिलं आहे आणि तेच प्रेम आजही तसंच आहे. अगो मी कित्येक वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की मी कृष्ण आहे, परंतु नाही. तुमचा विश्वास होता की मी तुमची सिंधू आहे आणि तुमच्या या विश्वासामुळेच मी एकटी ही लढाई लढू शकले. शकुंतला आणि मधूसोबत ही लढाई मी एकटीने लढली. का? तर तुमच्या पाठिंबामुळे, तुमच्या प्रेमामुळे हे सगळं काही शक्य झालं आहे. त्यामुळे राघव, तुम्ही स्वतःला कधीही दोष देऊ नका. आता सिंधूच्या नजरेत आपल्याविषयी असणारं प्रेम राघवच्या लक्षात येतं. खरं तर राघवला ते जाणवू लागतं आणि राघव लगेच सिंधूच्या जवळ जातो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू आय लव्ह यू. तर आता सिंधू ही राघववर असणारं प्रेम व्यक्त करत राघवला म्हणते, आय लव्ह यू राघव. तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते, राघव एक गोष्ट कायमच लक्षात ठेवा. मधूने आपल्याला वेगळं करण्याचा, आपल्यामध्ये दुरावा आणण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मधूने आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आपण जास्त जवळ येऊ लागलो आणि आपल्यामधील प्रेमही वाढू लागलो. मधूच्या दुराव्यामुळे किंवा मधूच्या कारस्थानामुळे आपल्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण झाले नाहीत आणि हीच तर गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे ना. मधूने आपल्यामध्ये कितीही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आतापर्यंत मधू कधीही यशस्वी ठरली नाही. जेव्हा मला गरज होती तेव्हा राघव तुम्ही माझ्यासोबतच होता. त्यामुळे राघव स्वतःला दोष देऊ नका. आता आपण दोघांनी एकत्र येऊन आपल्या प्रेमाच्या जोरावर, आपल्या प्रेमाच्या ताकदीवरच आता मधूला आपल्या आयुष्यातून कायमचं हद्दपार करायचं आहे. आता राघव हा सिंधूला म्हणतो, सिंधू तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर अगदी नेहमीच. असं म्हणत आता राघव सिंधूला मिठीत घेतो. आता राघव हा सिंधूला म्हणू लागतो, सिंधू एकदा का त्या मधूला मी अरेस्ट केलं की त्यानंतर आपण आपल्या आयुष्याला अगदी नव्याने सुरुवात करू. आपल्या नवीन आयुष्यात आपण दोघं आणि आपली मुलं सावी आणि अंकुर. असं म्हणत आता राघव सिंधूला मिठीत घेतो आणि आपलं प्रेम व्यक्त करतो. आता राघव आणि सिंधू एकत्र येत मधूला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेले असतात. दुसरीकडे पाहायला मिळतं मधूचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी राघवा मधूला म्हणतो, मधू सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्या कृष्णासोबत नक्की कसं डील करावं मला काहीच कळत नाही आणि त्यात माझे घरचेही माझ्यासोबत असे विचित्र वागत आहेत की कधीकधी मलाच प्रश्न पडतो की हे माझेच घरचे माणसं आहेत ना. कारण त्यांनाही अगदी त्या कृष्णाचंच म्हणणं खरं वाटत असतं. त्या कृष्णासोबत तेही माझ्यासोबत विचित्रच वागू लागले आहेत. आता मधूही राघवला म्हणते, राघव तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तर राघव मधूला म्हणतो, हो मधू, अगं तुझी साथ मला आहे आणि म्हणूनच मी एवढा खंबीर आहे. तू माझ्यासोबत असताना मला अजून काहीच नको आहे, फक्त तुझी साथ हवी आणि तुझ्यासाठी राहण्यासाठी मी काहीही करू शकतो, अगदी काहीही. असं म्हणत आता राघव मधूचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. आता राघव मधूला म्हणतो, मधू मला पक्की खात्री आहे, खरं तर माझा विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तू माझी साथ सोडणार नाहीस. असं म्हणत आता राघव मधूचा हात हातात घेतो आणि मधूला म्हणतो, मधू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला खरं तर खात्री आहे जरी आपल्यावर पाणी पिऊन राहण्याची वेळ आली तरी सुद्धा तू माझी साथ सोडणार नाहीस. आता मात्र मधूला धक्काच बसतो. राघव हा मधूला म्हणतो, हो ना मधू, तू आहेस ना माझ्यासोबत. तर आता मधूही राघवला म्हणते, राघव हो, मी तुझ्यासोबत कायमच आहे, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. राघव माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. असं म्हणत मधू राघवला विश्वास दाखवत असते. राघव मधूकडे पाहत मनाशीच म्हणतो, मधू आता तू पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकलीस, आता बघ मी तुझी काय अवस्था करतो. असं म्हणत आता राघव मधूकडे पाहत असतो. तर आता मधूही राघवला विचारते, राघव अरे काय झालंय, तू असं का बघतोयस. तर राघव मधूला म्हणतो, तुलाच बघतोय, तुझं प्रेम, तुझ्या नजरेमध्ये असणारी माझ्याविषयीची भावना. तर आता मधू म्हणते, राघव. तर राघव म्हणतो, मधू मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडेल, परंतु काय करणार, घरी ती कृष्णा, त्यामुळेच मला कधीही तुझ्यासाठी वेळ देता आला नाही, परंतु आता मी तुझ्यासाठी नक्कीच वेळ देणार आहे. तर आता मधूही राघवला म्हणते, राघव त्या कृष्णाचं नाव आपल्यामध्ये नको ना काढूस, खरं तर ती कृष्णा आपल्यामध्ये नकोच आहे. त्या कृष्णाचं नाव जरी काढलं ना तरी मला एडिटेड वाटत असतं. राघव मधूला म्हणतो, नाही, यापुढे कधीही कृष्णाचं नाव घेणार नाही. असं म्हणत राघव हसू लागतो. आता मधूही राघवला विचारते, हसायला काय झालं. तर राघवा मधूला म्हणतो, काही नाही, अगदी माझी बायको शोभतेस. आता राघवचं हे वाक्य ऐकून मधूला तर खूप आनंद झालेला असतो. आता मधूही राघवला म्हणते, राघव तुलाही भूक लागली असेल, मलाही भूक लागली आहे आणि हा स्टोही काही पेटत नाही, त्यामुळे घरी जेवणही बनवता येत नाही. मला असं वाटत होतं की आपण बाहेर जाऊन जेवून यायचं का. तर आता राघव शांतच होतो आणि मधूला म्हणतो, मधू बाहेर जाऊन जेवून यायचं. मधू मला माहीत आहे तुझ्या इच्छा अपेक्षा खूप आहेत, माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत तुझ्या. खरं तर तुझ्या सर्वच इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत, परंतु त्यासाठी काही वेळ लागणारच आहे. कारण मधू, ज्यावेळी आपण घराबाहेर पडलो त्यावेळी मी काहीच घेऊन आलो नाही,
फक्त तुझ्यासोबत तुझा हात पकडून मी घराबाहेर पडलो आहे आणि मला वाटलं होतं की त्यानंतर आपली परिस्थिती बदलेल, परंतु नाही. सगळं काही विचित्रच होऊ लागलं आहे, कारण माझी नोकरीही गेलेली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता आपण लाईफस्टाईल नाही जगू शकत, पूर्वीचं जीवन नाही जगू शकत. प्लीज मधू, मला समजून घे. तर मधूही राघवला म्हणते, राघव तू काळजी करू नकोस, मी तुला नक्कीच समजून घेईन. परंतु राघव, आता आपण मॅनेज कसं करायचं आहे, काय करायचं आहे पुढे, मला तर काहीच कळत नाही आहे. राघव, मला वाटलं होतं की तू बाहेर जात आहेस म्हणजे नक्कीच पैशाची सोय करशील, आपल्या राहण्याचीही सोय करशील. राघव म्हणतो, मी गेलो होतो, पैशाची सोय करण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु नाही झाली मधू. आय एम सॉरी मधू. आता मात्र मधू शांतच होते. तर आता राघव मधूकडे पाहत असतो. मधू ही शांत असते आणि म्हणूनच राघव मधूला विचारतो, मधू तू माझ्यावर रागवली आहेस का? तर मधू ही राघवला म्हणते, राघव अरे नाही रे, मी तुझ्यावर रागवली वगैरे नाही आहे. आणि तू असा का विचार करतोयस? राघव, मला माहीत आहे आज आपल्यावरची परिस्थिती आहे, त्यामुळे तुला असं वाटत असेल, परंतु खरंच मी तुझ्यावर रागवली नाही आहे. आणि ही परिस्थिती थोडीच अशी राहणार आहे. आपली परिस्थिती नक्कीच लवकरच बदलणार आहे आणि आपल्या घरचे जास्त दिवस आपल्यावर नाही रागवणार. एक दिवस त्यांचाही राग जाईल आणि ते स्वतःहूनच आपल्याला घरी घेऊन जातील. मला खात्री आहे, माझा विश्वास आहे की आपल्या घरचे आपल्याला लवकरच घरी घेऊन जातील. राघवचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी मधूही राघवला म्हणते, राघव तसंही काही दिवसांचाच प्रश्न आहे, त्यामुळे मी करेन ना मॅनेज. परंतु हे बोलत असताना मधूच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. आता हे पाहून राघव मधूला म्हणतो, मधू मला माहीत होतं की तू मला समजून घेशील, थँक्यू सो मच मधू. असं म्हणत आता राघव मधूचा विश्वास संपादन करतो आणि त्यानंतर राघव मधूला म्हणतो, मी आलोच. आता मधू ही राघवला विचारते, राघव तू कुठे निघालायस? राघव म्हणतो, काही नाही. अगं तुलाही भूक लागली आहे आणि आता आपल्याला काहीतरी खाण्यासाठी आणायला तर हवंच ना. मग बघतो ना कुठे काही पैशाची सोय वगैरे होत आहे का, कोणी उधारीवर वगैरे पैसे देत आहेत का, म्हणजे आजचा दिवस तरी आपण मॅनेज करू शकतो. तर आता राघव निघत असताना मधू ही राघवला थांबवते आणि राघवला म्हणू लागते, राघव अरे तू आजच्या दिवसाची सोय करशील, आजचा दिवस मॅनेज होईल. परंतु राघव उद्याचं काय? तर राघव मधूला म्हणतो, अगं मधू उद्याचं उद्या बघू, परंतु आता तरी काहीतरी खायला मिळायला हवंच ना, मग त्यासाठी पैशाची सोयही व्हायला हवी. मी आलोच. असं म्हणत राघव तिथून निघून जातो. परंतु मधूची खूप चिडचिड होत असते. आता मधू म्हणू लागते, राघव हे स्वप्न माझं नव्हतं, मला तुझी राणी बनून राहायचं होतं. परंतु इथे आल्यापासून काहीच मनासारखं घडत नाही आहे. जे काही घडत आहे ते सगळं काही मनाविरुद्धच घडत आहे. आता मधूची खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राजश्री काकू हार बनवत असतात. तर रेश्मा रांगोळी काढण्यासाठी बसलेली असते. तर राजश्री काकू म्हणू लागतात, रेश्मा ऋतुजा अगं पटापट आवरा, आपल्याला बाकीचीही कामं आहेत. आता रेश्मा ही रांगोळी काढण्यासाठी घेते. आता त्याचवेळी तिथे रुक्मिणी काकू येतात आणि राजश्री काकूंना विचारतात, राजश्री सगळी तयारी झाली आहे ना? परंतु राजश्री काकू काहीच बोलत नाहीत. आता पुन्हा एकदा रुक्मिणी काकू विचारतात, राजश्री अगं मी तुला विचारत आहे, सगळी कामं झाली आहेत ना? परंतु तरीसुद्धा राजश्री काकू काहीच बोलत नाहीत. तर रुक्मिणी काकू पुन्हा एकदा विचारतात, राजश्री अगं काय झालंय, बोल ना. परंतु राजश्री काकू काहीच बोलत नसतात. आता राजश्री काकू तिथून उठतात आणि रुक्मिणी काकूंना म्हणतात की हो सर्व कामच झाली आहेत. असं म्हणत त्या रागानेच तिथून निघून जात असतात. तर इकडे रेश्मा ही ऋतुजाला विचारत असते की कोणती रांगोळी काढायची. आता मात्र राजश्री काकूंना खूप राग आलेला असतो. राजश्री काकू रेश्मावर चिडतात आणि रेश्माला म्हणू लागतात, अगं कधीतरी स्वतःचं डोकं वापर ना, प्रत्येक वेळी दुसऱ्यानेच निर्णय द्यावा लागतो का? प्रत्येक वेळी दुसऱ्याचंच ऐकायला हवं असं काहीच नाही. देवाने तुला डोकं दिलंय ना, मग त्याचाही वापर कर ना. अगं केव्हापासून एक रांगोळी काढण्यासाठी बसली आहेस, ते अजूनही तुझं काम पूर्ण झालं नाहीये. आता राजश्री काकू चिडलेल्या पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. आतापर्यंत कधीही कोणावर न चिडणाऱ्या राजश्री काकू आज सर्वांवरच चिडत असतात आणि कोणाशीही नीट बोलत नसतात आणि त्यामुळेच सर्वजण धक्क्यानेच राजश्री काकूंकडे पाहू लागतात. राजश्री काकू म्हणू लागतात, रेश्मा जर एका कामासाठी एवढा वेळ लागला तर बाकीची कामं केव्हा होणार आहेत? तर ऋतुजा म्हणू लागते, राजश्री वहिनी तुम्ही रेश्मावर का चिडत आहात, तिला का ओरडत आहात? अहो आतापर्यंत प्रत्येक सणाला राणी किंवा सिंधूच रांगोळी काढायची, तिला बिचारीला रांगोळी कशी काढतात हे माहीतही नाहीये आणि म्हणूनच तर ती नेटवर शोधत आहे, परंतु तुम्ही तर तिलाच ओरडत आहात. आता मात्र रेश्माला खूप वाईट वाटतं. रेश्मा रागानेच तिथून निघून जाते. आता ते पाहून राजश्री काकूंनाही वाईट वाटत असतं. तर त्यानंतर ऋतुजा राजश्री काकूंना म्हणते, राजश्री वहिनी असं म्हणत आता ऋतुजा रेश्माला आवाज देते आणि रेश्माची समजूत काढण्यासाठी ऋतुजाही तिथून निघून जाते. तर आता राजश्री काकूही रुक्मिणी काकूंशी काहीच न बोलता तिथून निघून जातात. आता रुक्मिणी काकूंना खूप वाईट वाटतं. त्याचवेळी तिथे सिंधू येते आणि काकूंना विचारते, काकू काय झालं आहे? रुक्मिणी काकू म्हणू लागतात, राजश्री माझ्यावर चिडली आहे, राजश्रीने माझ्यासोबत अबोला धरला आहे. खरंच मला खूप वाईट वाटत आहे. मला असं वाटत आहे की जे काही आहे ते सगळं काही राजश्रीला खरंच सांगावं. तर आता सिंधू म्हणू लागते, काकू
आई तुमच्यावर चिडल्या आहेत म्हणून तुम्हाला वाईट वाटत आहे ना, आणि म्हणूनच तुम्हाला वाटत आहे की हे सर्व काही आईंना सांगावं. परंतु काकू, काही दिवसांचाच प्रश्न आहे. काही दिवसानंतर आपण सत्य सर्वांसमोर आणणारच आहोत. परंतु जोपर्यंत मधूचा खरा चेहरा उघडकीस येत नाही तोपर्यंत आपण कोणालाही काही सांगायचं नाही, अगदी घरातील कोणाला काहीच नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, परंतु सिंधू, अगं राजश्री माझ्यावर चिडली आहे, ती माझ्यावर रागवली आहे, हे मला नाही सहन होत. आज सणाचा दिवस आहे आणि राघव खरी नाही आणि तिचं चिडणंही साहजिकच आहे, आणि म्हणूनच मला वाटत आहे की तिला सगळं सत्य सांगावं. आता सिंधू म्हणू लागते, नाही काकू, अशी घाई करून नाही चालणार. कारण जर आपण असं काही केलं तर आत्तापर्यंत आपण जी काही मेहनत केली होती ती सगळी काही वाया जाऊ शकते, आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे. ज्या दिवशी राघव खरी येतील त्या दिवशी आईंना सर्व काही सांगतील आणि सर्व प्रश्न तिथेच संपणार आहे. आणि सगळं सत्य आईंना समजल्यानंतर आईंनाही पटेल की आतापर्यंत आपण का हे सगळं काही केलं होतं. तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणू लागतात, परंतु सिंधू, इतके महिने हे नाटक तू कसं काय सहन केलंस? आत्ता हे नाटकाला आपण सुरुवात केली, परंतु आत्ताच हे नाटक संपवावं असं मला वाटत आहे. परंतु एवढे दिवस, एवढे महिने तू हे कसं सहन केलंस? तर सिंधू म्हणू लागते, सावीचा चेहरा, जेव्हा जेव्हा सावीचा चेहरा समोर यायचा तेव्हा वाटायचं की नाही, आता ही आईची लढाई आहे आणि ही लढाईची, आणि म्हणूनच आत्तापर्यंत ही लढाई मी एकटीने लढली होती. परंतु आता तुमची सोबत आहे आणि आपण लवकरच जिंकणार आहोत. आपण लवकरच मधूचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहोत, आणि आईंची तुम्ही काळजी करू नका. आणि आई चिडल्यात तर आईंची कशी समजूत घालायची, आईंना कसं मनवावं हे माझ्यापेक्षा तुम्हालाच चांगलं माहीत आहे. कारण आईंना माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच तर ओळखता. मग आईंची समजूत कशी काढायची? तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, माहीत आहे, राजश्रीला कसं समजवावं हेच मला चांगलंच माहीत आहे. आता त्याचवेळी राजश्री काकू खाली येतात. तर आता रुक्मिणी काकू आवाज देतात आणि म्हणू लागतात, राजश्री, अगं काय झालंय? तू माझ्यावर रागवली आहेस का? तू माझ्यावर नाराज आहेस का? तू माझ्याशी बोलणार नाही आहेस का? परंतु राजश्री काकू काहीच बोलत नाही. रुक्मिणी काकू म्हणू लागतात, राजश्री, अगं बोल ना माझ्यासोबत, तू असा अबोला धरू नकोस. आत्तापर्यंत घरामध्ये खूप वेळा आपल्यामध्ये वाद झालेत, परंतु कधीही तू माझ्याशी अबोला धरला नव्हतास. अगं हाताची पाचही बोटी सारखी नसतात, कधीतरी वाद होतात, परंतु त्यासाठी आपण एकमेकांना समजून तर घ्यायला हवंच ना. राजश्री, अगं प्लीज मला समजून घे ना. तर आता राजश्री काकू म्हणतात, मी समजून घेऊन काय उपयोग आहे? जर माझ्या शब्दाला किंमतच नसेल तर बोलण्यातही काही अर्थ नाही, असं म्हणत राजश्री काकू तिथून निघून जात असतात. परंतु रुक्मिणी काकू राजश्री काकूंना म्हणतात, स्टॅच्यू, राजश्री तू कुठेही जाणार नाही आहेस. मला माहीत आहे राजश्री, तू माझ्यावर रागवली आहेस, माझ्यावर नाराज आहेस, परंतु या सगळ्याचं तुलाच जास्त वाईट वाटत आहे, तुलाच जास्त त्रास होत आहे, हे मला चांगलंच माहीत आहे. राजश्री, तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. राजश्री काकू म्हणतात, वहिनी, आज दसरा आहे, दिवाळी तोंडावर आली आहे, घरात गोडाधोडाचे पदार्थ बनले आहेत, परंतु माझा राघव खरी नाही. माझा राघव कुठे आहे हेही मला माहीत नाही. माझ्या राघवने काही खाल्लं असेल का? तो कसा असेल याबद्दल मला काहीच माहीत नाही, आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की माझ्या राघवने लवकरात लवकर खरी यावं. तर आता राजश्री काकूंना रुक्मिणी काकू म्हणू लागतात, परंतु कृष्णाचाही विचार कर ना, राघव कृष्णासोबत नीट वागला आहे का? तर आता रुक्मिणी काकूंना राजश्री काकू म्हणतात, वहिनी, अहो तुम्ही एका गुंडाची बाजू घेत आहात. अहो आपला मुलगा खरा बाहेर आहे, त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? राजश्री काकू म्हणतात, मला माझा मुलगा खरी यावा आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, तू काळजी करू नकोस राजश्री, राघव लवकरच खरी येणार आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात, परंतु कधी? माझ्या राघवशिवाय मी नाही राहू शकत, कारण घरामध्ये एवढा सण असताना जर माझा मुलगा खरी येतच नसेल तर मग काय अर्थ आहे? रुक्मिणी काकू म्हणतात, राजश्री तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी, तुम्ही मला वचन द्या की तुम्ही राघव आणि राणीला लवकरच खरी घेऊन येणार आहात. आता मात्र रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. आता राजश्री काकू म्हणू लागतात, काय झालं वहिनी, तुम्ही मला वचन नाही का देणार आहात? आता मात्र रुक्मिणी काकू वचन देत म्हणतात, राजश्री, मी तुला वचन देत आहे, मी लवकरच राणी आणि राघवला खरी घेऊन येईन. आता हे ऐकल्यानंतर राजश्री काकूंना खूप आनंद झालेला असतो. या आनंदाच्या भरातच राजश्री काकू रुक्मिणी काकूंना मिठी मारतात. आता रुक्मिणी काकूंनाही भरून आलेलं असतं, कारण त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. हे सगळं काही सिंधूही पाहत असते. सिंधूलाही खूप वाईट वाटतं जे काही घडत आहे, त्यामुळे सिंधू, राजश्री काकू, रुक्मिणी काकू आणि सर्वांना त्रास होत असतो. तर आता रुक्मिणी काकू मनाशीच म्हणतात, आज दसरा आहे, या दसऱ्याच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. पांडवांचा अज्ञातवास या दिवशीच संपला होता. आता या कलियुगातील राणी नावाच्या राक्षसाचा, या रावणाचा वध करण्यासाठी राघवला आजच्या दिवशी घरी यावंच लागेल. माझ्या सिंधूचा अज्ञातवास लवकरात लवकर आणि आजच संपायला हवा. तर त्यानंतर रुक्मिणी काकू खूप टेन्शनमध्ये असतात. आता सिंधू म्हणू लागते, काकू काय झालंय, तुम्ही तयार तर आहात ना? रुक्मिणी काकू म्हणतात, हो, परंतु खरंच मला जमेल ना? तर सिंधू म्हणते, का नाही जमणार काकू, तुम्हाला अगदी नीट हे जमणार आहे.
आणि काकू तुम्ही का टेन्शन घेताय आणि तुम्हाला जर टेन्शन आलं असेल तर त्यावर तुम्हाला एक उपाय सांगू का? रुक्मिणी काकू म्हणतात बोल ना. तर आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर मधूचं चित्र उभं करा. खरं तर मधूला डोळ्यासमोरच आणा. मग बघा तुमचं टेन्शन कुठल्या कुठे दूर जातं. एकदा का मधूची पापं तुमच्या डोळ्यासमोर आलीत की तुम्हाला चित्र स्पष्ट होईल की आपण हे सर्व का करत आहोत. तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात तुला कसं गं हे जमतं? तर सिंधू म्हणू लागते जमतं कारण माझ्या आपांचं एक वाक्य होतं. आप्पा मला नेहमी म्हणायचे आपण ज्यावेळी आरशात बघतो त्यावेळी आपण चांगलं कर्म केलेलं असावं म्हणजे आपला जेव्हा चेहरा आपण आरशात बघतो त्यावेळी आपल्याला लाज तरी वाटणार नाही. आणि म्हणूनच आता लाज वाटण्याची वेळ त्या मधूला आली आहे आणि आता मधूला धडा शिकवण्यासाठी आपल्याला सज्ज तर व्हावंच लागेल. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मधू ही खरी आलेली असते. रुक्मिणी काकू विचारतात काय हवंय तुला? तर आता मधू म्हणू लागते हक्क. राघवचा हक्क राघवला मिळायलाच हवा. तर सिंधू म्हणू लागते नाही देणार. काय करणार आहेस? घरच्यांवर केस काढणार आहेस की पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहेस? तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात ती काही करू शकणार नाही. राजश्री काकू म्हणतात ती काही करू शकणार नाही म्हणजे? तर त्यानंतर रुक्मिणी काकू सिंधू आणि राघवला रूममध्ये बोलावून घेतात आणि सिंधूला म्हणतात सिंधू या पेपरवर सह्या कर. तर आता सिंधू विचारते की हे कशाचे पेपर आहेत? रुक्मिणी काकू म्हणतात आता रत्ना पार्किंगची सर्व प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली आहे. आता हे ऐकल्यानंतर राघव आणि सिंधूला तर धक्काच बसतो. तर त्यानंतर सिंधू ही मधूला म्हणते हे घे, हे आहे तुझ्यासाठी सरप्राईज. आपल्या हजबंडने ही संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावे केली आहे. आता हे ऐकून मधूला धक्काच बसतो. आता या सगळ्यातून मधूचा खरा चेहरा सर्वांसमोर येऊ शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.